कुठे चाललाय रे? वेदांत इंडिया. इंडिया. कसं वाटलं बघून? सुचत नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल. मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते. तर बॅग्स पॅक झालेल्या आहेत आणि आम्ही निघालो आहोत भारतात. तर खूप दिवसांनी नाही म्हणता येणार, आम्ही मे महिन्यातच जाऊन आलो. तुम्ही व्लॉग्स थ्रू बघितलं असेल, माझ्या बहिणीचं लग्न होतं. त्यावेळेस आम्ही डिरेक्ट घरी नाही जाणार आहोत, पण मलेशियन एअरलाईन्स आहे आणि मलेशियावरून जाणार आहोत. तर बाटू केव्स वगैरे बघून जाऊ. एक दिवसाचा हॉल्ट आहे. आणि हृदय बघा. हाय हृदू. हाय. तू कुठे चाललाय रे? वेदांत इंडिया. इंडिया. या. ये कोणाला भेटणार तू? मी आजी, हा. मा आणि आबा. ओ, अजून खूप सारे आहेत, मामा वगैरे, आतू, सगळ्यांना भेटायचं. ओके. आणि बरीच वाईनी. इट्स ऑल राईट. थोडासा पाऊस पडतोय, खूप गरम होतं मेलबर्नमध्ये. उन्हाळा चालू झाला एकदम कडक आणि काल तर 37 डिग्री गेलेले. माझं पूर्ण हे झालंय, काय म्हणतात, सनबर्न झाल्यासारखं झालंय. एवढं डेंजर ऊन होतं काल. तर एनिवेज चलो, आता आम्ही निघत आहोत आणि आता आम्हाला 11 वाजता निघायचं आहे. 3:15ची फ्लाईट आहे. तर मी तुम्हाला आता डिरेक्ट एअरपोर्टला गेल्यावर भेटते. बाय. हाय. Are you excited? Yeah. कुठे चालला? India. Wake up early, gonna rise with the sun. Step 2, get some good, some food in you. Step 3, think real hard about what you wanna be. Step 4, fuck everybody, just do your thing. Wake up, today's gonna be a good day. Wake up, today's gonna be a good day. Wake up, today's gonna be India. Yeah, are you excited? Yeah, very excited. तर आम्ही आता तिकीट्स कलेक्ट केले आहेत आणि चेक इन ह्याचं बॅग चेक इनचं टॅक्स घेतलं आहे आणि आता लाईनमध्ये उभं आहोत आणि खूप गर्दी आहे ॲज युजल. तर बघा, आणि हृदय मस्त हॅपी आहे. हृदय, where are you going? To India, Bigogi. Oh yeah. Yeah. Wake up, today's gonna be a good day. 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 Yo, set your affirmations, aspirations. I got shit to do, the aftermath of preparation. Good food, good mood, blood in circulation. One step at a time, yeah, that's how you make it. Set a goal you control and the steps you take them. I try to pick one thought, have some concentration. And if I make a mistake, Ta-da. Hi. Lights, have some yay. concentration. And if I make a mistake, it's called education. I try to do this every day, call it replication. Wake up, today's gonna be a good day. Wake up, today's gonna be a good day. काय लिहिलं रिदू? Melbourne. मेलबर्न. रिदू, हाय. तर दरवेळेस हृदयचे बाबा मला बाय करायला येतात इथे डिपार्चर जवळ आणि खूप डिफिकल्ट असतं ते त्यांना बाय बोलून पुढे निघणं. पण आज आम्ही तिघाही एकसाथ चाललो आहोत. इमिग्रेशन करतो आणि गेटजवळ जातो. 14 गेट आहे. तर आहे इथे डिपार्चर गेट. तर चलो चलो. खूप एक्साइटेड आहे. रिदू, रिदू से बाय टू देम. Bye-bye. तर आमचं जस्ट आता सिक्युरिटी चेक झालं, इमिग्रेशन झालं आणि आम्ही पुढे निघालो आहोत. आणि ड्युटी फ्रीच्या अलीकडेच ना एक टुरिस्ट रिफंड स्कीम म्हणून एक काउंटर आहे इथे. म्हणजे तुम्ही जर ऑस्ट्रेलियामध्ये कोणती वस्तू विकत वगैरे घेतली असेल तर त्याचा टॅक्स तुम्हाला रिटर्न भेटतो. म्हणजे त्याच्यासाठी कंडिशन्स आहेत की ती वस्तू परत ऑस्ट्रेलियात नाही आली पाहिजे आणि
आपले रिसिप्ट वगैरे असतं त्याच्यावरती ते भेटून जातं. आणि काहीतरी टाइम लिमिट पण असतो की हां. 3 महिन्याच्या आतच पाहिजे असं हां, काहीतरी 3 महिन्याच्या आत एक्झिट झालं पाहिजे. हां. तर हे इमिग्रेशनच्या नंतर आहे. तर तुम्ही कधी ऑस्ट्रेलियामध्ये आला तर काही नवीन अशी वस्तू घेतली तर नक्की तुमचा टॅक्स रिफंड करायला विसरू नका. ते टॅक्स नाही GST. GST रिफंड सॉरी. तर ते जस्ट या iPhone 17 Pro Max 2856 आणि हा आहे iPhone 17 Pro 1TB 2666 1904042285 आणि हा आहे Apple iPhone Air. आणि उद्या काय बघतोय ते पडले ते उचल बघा. उचलून ठेवायचं. कुठून काढला तू? Can you see the same picture? अडकवायलाच नाही. Okay, thank you. ये कविता बघू ना Samsung Z Fold. Wow. Oh, what is this one? Open this one. टचस्क्रीन मस्त आहे. Baba, open this one a minute, Baba. Yes. काय करायचं ते तुला? येस बाबा विल ओपन इट. Nice, ना? Yeah. What is this one? पूर्ण ओपन होत असेल ना हा सरळ. मागे काहीतरी आहे. पूर्ण ओपन होतो पण मागे हे ओके. किती आहे त्याची? दिस डझंट ओपन रेड. ओके. तुझी बॅग नॉट हॅवी. ओ हृदय त्याची बॅग घेऊन चाललाय. हां कोलालंपूर MH148. चलो. हे कोणासारखं उभा आहे हा? हे वा हृदय, छोटं हृदय. लुक आई बघा ही आई आहे. गजब बेइज्जती है. लुक आई बघा. लुक आई लुक आई हे बघा आई. ये फंस गया सीएम. इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. येस. चला गेट नंबर 14. हो. No. ओ येस. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Let's go. आता चालायचं. आता नाही जमणार. चलो आता आम्ही फ्लाईट बोर्ड करत आहोत. फ्लाईट फुल आहे आणि आम्हाला तिघांना एकत्र म्हणजे आयल सीटर नाही 2 एकत्र आहे आणि गाडीला थोडं जागा आहे मध्ये. येस. व्हॉट अबाउट यू रिदू? आर यू एक्साइटेड? Look at me and tell me. Are you? Yes, I am. Hey, this one. This way. Yeah. Hear me out, hear me out. It's all the things you never show. There are the things. Ridu. तर ब्लँकेट, हेडफोन्स आणि पिलो. येस. हृदय विंडो सीट. ये आणि हृदयच्या बाबांना इथे सीट भेटली आहे. हॅलो. आणि आम्ही इथे आहोत दोघं. हाय रिदू. लुक एट मी. खूप आम्ही गडबडीत आहेत. खूप एक्साइटमेंट आहे. काय चाललंय मला खरंच कळत ते. हे बघा तुम्ही पण तुमचं सीट बेल्ट असं लावत जा. ओके हृदय सारखं.
ia perlu Are you ready? dalam Are you excited? dan diletakkan di bawah tempat duduk atau di dalam saku tempat duduk di एक hadapan. काळ होता जेव्हा तिथे सीट बेल्ट लावायला म्हणजे लावून द्यायचा, पण थोडं नादवून करावं लागायचं आणि आज स्वतःहून. Features specific to this aircraft. As it is important to keep the aisles, bulkhead areas, and exits clear, please place your पाटुके. When you're tired, you have to close it. Yes, but after taking off, okay? Are you tired now? Yeah, Are you sleepy? yeah. अरे बाबा. Oh, असं. वाह क्या एक्टिंग कर रहा है. Look, you're doing this, yeah? What is it? This one's for we are going up in the sky. Oh, yes. Yes, look, we are now going. Don't That's we are supposed to people. Idu? Oh, okay. कसं आहे रितू? What Ritu? This is the weather. Yes. Oh. Nice, Hriday. कुठे पोहोचला तू? There we get taller lamppost. How was the flight, Ritu? Good. Thank you. Thank you. Thank you. तर मलेशियामध्ये एंटर करण्यासाठी ना MDAC म्हणजेच मलेशिया डिजिटल अरायव्हल कार्ड गरजेचं आहे. तर हे एक ना मॅन्डेटरी इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन आहे फॉर फॉरेन नॅशनल्स ज्यांना मलेशियामध्ये एंटर करायचं आहे आणि फिरायचं आहे, जे फ्री ऑफ चार्ज आहे, ज्यासाठी ना MDACच्या साईटवर जाऊन रजिस्टर करायचं. तिथे आपला पासपोर्ट आणि पर्सनल इन्फॉर्मेशन अलॉंग विथ ट्रिप डिटेल्स लाईक फ्लाईट नंबर, डेट ऑफ अरायव्हल, हॉटेलचा ॲड्रेस और आपला कोणी होस्ट आहे मलेशियामध्ये हे सगळं मेन्शन करायचं. तर MDAC ना 3 दिवस आधीच कंप्लीट करायचं ऑनलाईन प्रायर टू अरायव्हल. तर आम्ही आमच्या तिघांचंही डिजिटल आणि हार्ड कॉपीज बरोबर ठेवले होते आणि इमिग्रेशनच्या वेळी दाखवायचं सो दॅट वी आर अलाउड टू एक्सप्लोर मलेशिया. तर आम्ही क्वालालंपूर एअरपोर्टला आलो आहोत आणि अराऊंड 8-8.5 तासाची फ्लाईट होती. थोडं लेट झालं फ्लाईटला पोहोचायला कारण निघालीच लेट आणि आमचा इथे 24 तासाचा हॉल्ट आहे. तर आम्ही म्हटलं इथे फिरूया थोडंसं. तर आम्ही आता बाहेर निघालो आहोत. ॲक्च्युली 10 वाजता सिम्फनी शो, लाईट शो ना, हां, पण तो मिस झाला आमच्याकडून कारण आम्हाला इथेच एअरपोर्टवरतीच 10 वाजले. तर बाहेर पडलो. छान आहे एअरपोर्ट, मस्त वाटलं आणि करन्सी एक्सचेंज केली आणि आता आम्ही कॅबसाठी जातोय. हे बघा. हाय Hi. Ritu, how was your flight? It was a wonderful journey. वंडरफुल जर्नी. तर ठीक आहे, चलो आता आम्ही बाहेर पडलो आहोत ऑलमोस्ट. आता कॅब करून आम्ही हॉटेलवरती जात आहोत
अराऊंड 1 तास लागणार आम्हाला हॉटेलला पोहोचायला. तर आम्ही आता तिथे गेल्यावर तुम्हाला भेटते. आणि खूप टायर्ड झालेत साहेब, पण एन्जॉय केलं त्याने पूर्ण. एकदम सगळं खाणं पिणं एकदम स्वतःचं स्वतः वेगळं ह्यावेळेस. चलो. आणि एक गोष्ट, वातावरण इकडचं ना प्रॉपर आम्हाला मुंबईसारखंच वाटतंय. दमट आहे आज तर, म्हणजे पाऊस पडत होता मगाशी, फ्लाईट लँड होत होती तेव्हा, आता नाही आहे. आणि प्रॉपर मुंबईसारखंच दमट वातावरण आहे. तर बघू, आम्ही आता कॅबची वाट बघत बसलोय. आता जस्ट हॉटेलवर पोहोचलो आहोत आणि आता इथून आम्ही आता पेट्रोनास टॉवर बघायला जाणार आहोत चेक इन केल्यावर. आणि अराऊंड आम्ही आता कारनी आलो. ग्रॅब म्हणून कार आहे आपल्याकडे, कसं उबर वगैरे आहे तसं यांच्याकडे ग्रॅब आहे. तर त्यांनी अराऊंड आम्हाला किती 45 मिनिट्स लागले इथपर्यंत पोहोचायला. पण खूप हॅपनिंग सिटी आहे, खूप छान वाटलं. मी एंटर केल्या केल्या असं वाटलं की मुंबईमध्येच आहोत. खूप मस्त. आणि आता अराऊंड 10-10:30 वाजले तरी रस्त्यावर खूप लोक दिसली. प्रॉपर मुंबईचा फील आला. ट्रॅफिक वगैरे सेम सेम सेम, पण छान वाटतं एकदम. टी टी डिंग डिंग टी टी डिंग. येस, हिअर वी गो. तुम्हाला पटकन रूम टूर देऊया सो दॅट वी कॅन खाऊ. ओके, एंटर केल्या केल्या काय इथे ओके कबड वगैरे आहे. ठीक आहे. इथे मिरर आहे आणि टी व्ही आहे. छान आहे. एका रात्रीसाठी इज नाईस. मस्त बेड आहे छोटासा. इथे आहे बाथ एरिया आणि प्रॉपर सिटीमध्येच आहे. व्ह्यू कसा आहे. ओके, हा मॉल आहे वाटतं, पॅव्हिलियन. तर मे बी बघू, तिथे गेलो तर आम्ही जाऊ, माहिती नाही. तर असं आहे क्यूटसा रूम 1 डेसाठी. तर आम्ही आता बघू, फ्रेश होतो थोडंसं आणि निघतो. तर आता वाजलेत रात्रीचे 12ला 2-3 मिनटं आहेत आणि अराऊंड 12च. आणि आम्ही आता निघालो आहोत KLCC पार्कला आणि त्याच्या ऑपोजिट पेट्रोनास टॉवर आहे आणि तिथून त्याचा व्ह्यू खूप छान दिसतो. तर तो बघायला चाललो आहे आम्ही आता. कारण एकच दिवस आहे, जेवढं जमेल तेवढं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न आहे. आणि लोक बरीच आहेत रस्त्यावर. आता ऑलमोस्ट आम्ही ज्याच्यासाठी इथपर्यंत आलो तो व्ह्यू आता तुम्हाला दिसेल. Here comes the beautiful Twin Tower. Wow. तर हा आहे तो ब्युटिफुल ट्विन टॉवर. त्याला बघायला मी इथपर्यंत आलो. म्हणजे एवढा लांब नाहीये, 5 मिनिट्स पण नव्हतं वॉकिंग. 600 मीटर्स. 600 मीटर्स जस्ट आमच्या बिल्डिंगच्या बाजूच्या बिल्डिंगच्या मागे. खूप सुंदर आहे. So this is Petronas Towers and this is KLCC Park. ए रिदू, दमलं माझं बाळ. आले माझी छोटी.
तर ट्विन टॉवर बघून रात्री अराउंड 1:30 ते 2 वाजताना आम्ही पोहोचलो क्वालालंपूर मधल्या टॉप नाईट मार्केटमध्ये, जे फूडसाठी ना खूप फेमस आहे, जे आहे जालान आलोर. पुकेट बिंटांग मध्ये आहे आणि इथे स्टॉल्स ना अराउंड संध्याकाळी 6 वाजता ओपन होतात, जे रात्री 3 ते 3:30 पर्यंत चालू असतात. पूर्ण स्ट्रीट आधी फिरलो, सगळं बघून घेतलं. काही पदार्थ ओळखीचे होते, काही नवीन होते. इथे ना व्हरायटी ऑफ चायनीज, थाय, मलेशियन फूड मिळतं, फ्रॉम डिमसम्स टू ग्रिल्ड चिकन विंग्स. तर रात्री आम्ही तिथे जेवलो आणि मग नंतर निघालो हॉटेलवर थोडा आराम करण्यासाठी, सो दॅट नेक्स्ट डे छान एन्जॉय करता येईल. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि अजून कसे ब्लॉग्स बघायला आवडतील. तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची खूप काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुण सुचत नाही. I want it